वेलकम टू फ्री ऑनलाईन फिजिक्स स्टडी बाय सित्रे सर. सित्रे सरांच्या फ्री ऑनलाईन फिजिक्स स्टडीमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. In this session we will study HSC 12th Physics Chapter 13 AC Circuits Part 4. पॉवर इन AC सर्किट्स. आता आपण इथं AC सर्किटमधली पॉवर स्टडी करायचं आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे ए ॲव्हरेज पॉवर असोसिएटेड विथ रेजिस्टन्स, दॅट इज पॉवर इन AC सर्किट विथ रेजिस्टन्स. रेजिस्टन्स प्युअरली रेजिस्टन्स असेल, ओनली रेजिस्टिव्ह सर्किट आहे, त्या रेजिस्टन्सला आपण AC व्होल्टेज ॲप्लाय केल्यानंतर त्यामध्ये असणारी पॉवर जी आहे ही पॉवर आपण स्टडी करायची. त्यासाठी आपण इथं a pure resistor, the alternating current developed is in phase with the alternating voltage applied, that is when E equal to E naught sin of omega t then I equal to I naught sin of omega t. आता आपण ऑलरेडी स्टडी केलेलं आहे की ओनली प्युअरली रेजिस्टिव्ह सर्किटला AC व्होल्टेज अप्लाय केल्यानंतर व्होल्टेज आणखीन करंट जे आहे हे दोन्ही इन फेजमध्ये असतात. त्यामध्ये फेज डिफरन्स 0 असतो. हे EMFचं इक्वेशन आहे, हे करंटचं इक्वेशन आहे. तर नाउ इन्स्टंटेनियस पॉवर इज डिफाइंड ॲज प्रोडक्ट ऑफ व्होल्टेज इंटू करंट. ही जी पॉवर आहे, इन्स्टंटेनियस व्होल्टेज, इन्स्टंटेनियस करंट, व्होल्टेज इंटू करंट, दिस इज पॉवर. नाउ पुटिंग व्हॅल्यू ऑफ दिस ई इज E naught sin of omega t. Putting value of I is I naught sin of omega t. This is power. Now this E naught I naught sin omega t, this is sin square omega t. And the instantaneous power varies with time, hence we consider the average power for a complete cycle by integrating. आता आपण instantaneous power जे ही टाईमनुसार व्हॅरी होते म्हणून आपण एक कंप्लीट सायकलची आपण ॲव्हरेज पॉवर घ्यायची आहे. मग ही ॲव्हरेज पॉवर काढायचं इक्वेशन जे आहे हे पी ॲव्हरेज PAV वर्क डन बाय द EMF ऑन चार्जेस इन वन सायकल आणखीन टाईम फॉर वन सायकल. तर एक सायकलसाठी लागणारं वर्क डन जे आहे आणखीन एक सायकलसाठी लागणारा टाईम जे आहे हे दोन्हींचा रेशो म्हणजेच ॲव्हरेज पॉवर असते. मग हे वर्क डन जे आहे हे वर्क डन इज इक्वल टू पॉवर इंटू टाईम, कारण पॉवर इज इक्वल टू वर्क डन डिवाइड बाय टाईम येतं. त्यामुळे वर्क डन हे पॉवर इंटू टाईम आहे आणि ही एक सायकलसाठी म्हणून आपण 0 to t घेतलं आहे कॅपिटल T. इंटिग्रेशन म्हणजे हे ॲडिशन करायचे वर्क डन. आणखीन टाईम हे वन सायकलसाठी कॅपिटल T येतो. सेम इक्वेशन इथं आहे, फक्त आपण ह्यामध्ये पीची व्हॅल्यू आपण पुट केले आहे. तर बाकीचे रिमेनिंग टर्म्स 0 to t इंटिग्रेशन आणि dt कॅपिटल T सेम आहे. फक्त पॉवर जे आहे E naught I naught sin square omega t ही व्हॅल्यू पुट केली. तर इथं E naught I naught आणि कॅपिटल T हे कॉन्स्टंट आहेत. आपण कॉन्स्टंट टाईम इंटिग्रेशनच्या बाहेर घेतले. तर इंटिग्रेशनमध्ये 0 to t sin square omega t dt. तर इंटिग्रेशन जे आहे 0 to t कॅपिटल T sin square omega t dt जे आहे हे t/2 येतं. त्यामुळे ह्या इंटिग्रेशनची व्हॅल्यू जी आहे t/2 येते. रिमेनिंग टर्म्स E naught I naught बाय कॅपिटल T ॲज इट इज अँड दिस sin square omega t dt इंटिग्रेशन जे आहे हे t/2 येतं. कॅपिटल T गेट्स कॅन्सल, देन E0 I0 upon 2, that is this 2 we can write to root 2 and separate dividing here like this E naught upon root 2 and I naught upon root 2, and this E0 or E naught upon root 2 is ERMS, I naught upon root 2 IRMS. Hence this average power is ERMS into IRMS. RMS EMF and RMS current जे आहे दोघांचे मल्टिप्लिकेशन जे आहे हेच ही ॲव्हरेज पॉवर असते. ॲव्हरेज पॉवर इन प्युअरली ओनली रेजिस्टिव्ह सर्किट PAV is ERMS into IRMS, that is RMS EMF, that is RMS voltage into RMS current. This product is known as average power in case of AC voltage applied to purely resistive circuit. Now next point is average power associated with an inductor. आता आपण ओनली इंडक्टन्स जे आहे इंडक्टिव्ह सर्किटला आपण AC व्होल्टेज अप्लाय केल्यानंतर त्याच्यामधली ॲव्हरेज पॉवर जी आहे ही पॉवर आपण इथं आता कॅल्क्युलेट करायची आहे. नाव इन अँड प्युअरली इंडक्टिव्ह सर्किट द करंट लॅग्स बिहाइंड द व्होल्टेज बाय अ फेज ऑफ π/2, दॅट इज व्हेन E equal to E naught sin of omega t, then I equal to I naught sin of omega t minus pi by 2.
आपल्याला माहिती आहे, ऑलरेडी आपण स्टडी केलेला आहात की इंडक्टिव्ह सर्किटमध्ये करंट जे हा करंट लॅगिंग असतो बिहाइंड द व्होल्टेज आणि व्होल्टेज लिडिंग असतं बाय अन अँगल π/2. त्यामुळं EMFचं इक्वेशन जे आहे, व्होल्टेजचं इक्वेशन जे आहे E = E0 sin ऑफ ओमेगा टी, आणखीन करंटचं इक्वेशन जे आहे I = I0 sin ऑफ ओमेगा टी मायनस π/2 इतकं येतं. Now instantaneous power equation is power is equal to product of voltage into current. Now putting value of this voltage and current, now P = this is the value of this EMF and this is the value of this current, that is E0 sin of omega t into bracket I0 sin of omega t minus π/2 bracket complete. Now here this E0 I0 we can write separately and sin omega t as it is, and sin of omega t minus π/2, this is minus cos omega t, and minus here written here, and cos omega t. Now this minus E0 I0 sin omega t cos omega t, this is same equation. And to calculate average power, formula is PAV = work done in one cycle divided by time for one cycle. वन सायकलसाठी लागणारा वर्क डन डिवायडेड बाय एक सायकलसाठी लागणारा टाईम, हे याचं इंटिग्रेशन आहे. वर्क डन जे आहे आपण हे पॉवर इंटू टाईम हा वर्क डन असतो. मग एक कंप्लीट सायकलसाठी 0 to capital T येतं, डिवाइड बाय टाईम फॉर वन सायकल इज capital T. नाउ सेम इक्वेशन हियर, ओनली पुटिंग व्हॅल्यू ऑफ P is minus E0 I0 sin omega t cos omega t dt capital T and integration as it is. Now taking this minus E0 I0 out of this integration sign, and this becomes E0 I0 by 2, because here multiplying and dividing by 2 here, 2 here written E0 I0 by 2 and 2 this one sin omega t cos omega dt upon capital T. Now here this minus sign here, this same as that of previous minus sign E0 I0 by 2 0 t, and this 2 sin omega t cos omega t is sin of 2 omega t dt. 2 sin omega t cos omega t we can write sin of 2 omega t and dt as it is, and this E0 I0 by 2 as it is, and here integration of this sin 2 omega t dt is cos 2 omega t upon 2 omega, and this upper limit capital T, lower limit 0. Putting value of upper limit and lower limit, upper limit minus lower limit, if you put upper limit then this t small t value is capital T, and second time this small t value is 0. If you put this 0, this becomes cos 0 is 1, second value is 1, that is 1 upon 2 omega, and first value if you put capital T, small t is capital T here, and omega is 2 pi upon t, tt cancels, this tt gets cancelled, then 2 pi into 2, that is 4 pi, cos 4 pi is 1, and this value is minus 1, 1 by 2 omega and plus 1 by 2 omega cancels, then this factor value, that is this bracket value, becomes 0, and this 0 into this entire term is 0, means P average equal to 0. That is average power in case of purely inductive circuit is 0, means if you apply AC to purely inductive circuit, then average power in that case is 0, P average equal to 0 for purely inductive circuit. Now next one is average power associated with a capacitor. आता आपण प्युअरली कॅपॅसिटिव्ह सर्किट किंवा प्युअरली कॅपॅसिटरला आपण जर AC व्होल्टेज अप्लाय केल्यानंतर त्यामध्ये ॲव्हरेज पॉवर जी आहे ही ॲव्हरेज पॉवर आपण इथं स्टडी करायचं आहे. In a purely capacitive circuit, the current leads the EMF by a phase angle of π/2, that is when E = E0 sin of omega t, then I = I0 sin of omega t plus π/2. तर आपल्याला ऑलरेडी माहिती आहे, आपण स्टडी केलं आहे, कॅपॅसिटिव्ह सर्किटमध्ये करंट लिडिंग असतो, व्होल्टेज लॅगिंग असतं बाय अन अँगल π/2 रेडियन. म्हणून इक्वेशन जे आहे EMFचं E = E0 sin of omega t येतं, आणखीन करंटचं इक्वेशन I = I0 sin of omega t plus π/2. Now this I0 sin of omega t plus π/2 we can write I0 cos omega t, that is sin omega t plus π/2 is cos omega t. Now instantaneous power P = E into I. This power is equal to product of voltage into current. Hence this power is putting value of voltage, that is E0 sin of omega t, and putting value of current, that is I0 cos omega t. This E0 I0 we can write together here,
and sin omega t cos omega t as it is. Now to calculate average power, formula is work done in one cycle divided by time for one cycle, that is integration 0 to capital T p dt upon capital T. This is average power. This work done is power into time, that is work done, and this for one cycle is 0 to capital T and time period for one cycle is capital T. Remaining terms as it is here, only putting value of p. P is E naught I naught sin omega t cos omega t dt and capital T, and as that of previous case we can solve like this, and again here this result becomes 0 as above shown. मीन्स प्रिवियस केसमध्ये आपण जस्ट सॉल्व केले सेम त्या टाईपमध्ये सोडल्यानंतर इथं याचं आपण इथं आन्सर जे आहे 0 येतं. हे 2 न मल्टिप्लाय 2 डिवाइड केल्यानंतर 2 sin ओमेगा टी cos ओमेगा टी इज sin ऑफ 2 ओमेगा टी, आणि ते आपण अपर लिमिट लोअर लिमिट सॉल्व केल्यानंतर इज 0 येते व्हॅल्यू आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. मीन्स ॲव्हरेज पॉवर इज 0 इन दिस केस ऑल्सो. ॲव्हरेज पॉवर सप्लाइड टू ॲन आयडियल कॅपॅसिटर बाय द सोर्स ओव्हर अ कंप्लीट सायकल ऑफ AC इज ऑल्सो 0. आता आपण प्युअरली कॅपॅसिटर सर्किटला आपण जर AC व्होल्टेज अप्लाय केल्यानंतर त्यामध्ये ॲव्हरेज पॉवर जास्त, ही ॲव्हरेज पॉवर इथं 0 येते, हे 0 आलेलं आहे. ॲव्हरेज पॉवर इन केस ऑफ कॅपॅसिटिव्ह सर्किट इज 0. नाउ हियर ॲव्हरेज पॉवर इन LCR सर्किट. आता आपण ऑलरेडी ओनली प्युअरली इंडक्टिव्ह सर्किट असेल तर आपण ॲव्हरेज पॉवर कॅल्क्युलेट केली ती 0 आलेली आहे. ओनली कॅपॅसिटिव्ह सर्किट असेल त्याच्यावर ॲव्हरेज पॉवर आपण कॅल्क्युलेट केली ती पण 0 आलेली आहे. आणि रजिस्टिव्ह सर्किट जे आहे त्याची ॲव्हरेज पॉवर ERMS IRMS इतकी आली होती. आता हे तिन्ही कॉम्पोनंट इंडक्टन्स L, कॅपॅसिटन्स C, रेजिस्टन्स R, हे तिन्ही कॉम्पोनंट आपण सिरीजमध्ये कनेक्ट करून त्याच्या अक्रॉस आपण AC व्होल्टेज अप्लाय केलं तर AC व्होल्टेज अप्लाय केल्यानंतर आता या केसमध्ये ॲव्हरेज पॉवर काय आहे ते आपण आता इथं कॅल्क्युलेट करायचं आहे. नाव त्यासाठी हे डायग्राम कन्सिडर करा. हा इंडक्टन्स आहे L, कॅपॅसिटन्स C, रेजिस्टन्स R, तिन्ही आपण हे कॉम्पोनंट सिरीजमध्ये कनेक्ट केले आहेत. आणखीन हे तिन्ही कॉम्पोनंट सिरीजमध्ये कनेक्ट करून ह्याच्या अक्रॉस EMF व्होल्टेज E इक्वल टू E नॉट साइन ऑफ ओमेगा टी इतका अप्लाय केला आहे. इतकं व्होल्टेज अप्लाय केल्यानंतर ह्यातलं थोडं व्होल्टेज ह्या इंडक्टन्सला मिळेल, त्याला आपण EL म्हणलं. व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस इंडक्टन्स इज EL. सम व्होल्टेज विल ड्रॉप अक्रॉस कॅपॅसिटर दॅट इज कन्सिडर ॲज EC, अँड रिमेनिंग व्होल्टेज विल ड्रॉप अक्रॉस रेजिस्टन्स दॅट कन्सिडर ॲज ER. आपण हे लावलेलं अप्लाय केलेलं व्होल्टेज हे तिन्हीकडे डिवाइड झालेलं आहे. इंडक्टन्सच्या अक्रॉस EL, कॅपॅसिटरच्या अक्रॉस EC आणि रेजिस्टन्सच्या अक्रॉस ER इतकं व्होल्टेज ड्रॉप झालेलं आहे, तिन्हीकडे व्होल्टेज डिवाइड झालेलं आहे. नाउ हियर लेट E इक्वल टू E नॉट साइन ऑफ ओमेगा टी विथ द अल्टरनेटिंग EMF अप्लाइड अक्रॉस द सिरीज कॉम्बिनेशन ऑफ प्युअर इंडक्टर, कॅपॅसिटर अँड रजिस्टर. प्युअर इंडक्टर, कॅपॅसिटर, रजिस्टर ह्या तिन्हीच्या अक्रॉस आपण EMF अप्लाय केलेला आहे E इक्वल टू E नॉट साइन ऑफ ओमेगा टी इतका. There is a phase difference phi between the applied EMF and current given by. आता आपण इथं अप्लाय केला EMF आणखीन ह्या सर्किटमधून फ्लो होणारा करंट जे आहे हा करंटचं इक्वेशन आहे. ह्या दोन्हीमध्ये फायचा फेज डिफरन्स आहे असं कन्सिडर केल्यानंतर हे करंटचं इक्वेशन जे आहे हे असं होईल I इक्वल टू I नॉट साइन ऑफ ओमेगा टी प्लस ऑर मायनस फाय, आणि E इक्वल टू E नॉट साइन ऑफ ओमेगा टी. तर प्लस ऑर मायनस फाय हा फेज आहे, म्हणजे करंट एकतर लिडिंग पण असू शकतो, लॅगिंग पण असू शकतो, किती पण अँगल नसू शकतो. म्हणून फाय घेतला आहे आपण. लिडिंग असेल तर प्लस आहे, लॅगिंग असेल तर मायनस येतं. डेफिनाईट फेज डिफरन्स नाही, ह्यांच्या व्हॅल्यूवरती इंडक्टन्सच्या, कॅपॅसिटरच्या, रेजिस्टन्सच्या व्हॅल्यूवरती हा फाय डिपेंड असतो. म्हणून आपण इथं जनरली फाय घेतला आहे. इथं डेफिनेट नाही आहे. इन्स्टंटेनियस पॉवर इज गिवन बाय. आता ह्या केसमध्ये आपण इन्स्टंटेनियस पॉवरला इक्वेशन जे आहे P इक्वल टू प्रोडक्ट ऑफ पॉवर इज इक्वल टू व्होल्टेज इंटू करंट, ह्या दोन्हींच्या प्रोडक्टला आपण पॉवर म्हणतो. आपण ह्या केसमध्ये EMFची व्होल्टेजची व्हॅल्यू आणखीन करंटची व्हॅल्यू पुट केली. ईची व्हॅल्यू आहे E नॉट साइन ऑफ ओमेगा टी, आयची व्हॅल्यू आहे I नॉट साइन ऑफ ओमेगा टी प्लस ऑर मायनस फाय. हा फाय जे फेज डिफरन्स आहे इथं ह्या व्हॅल्यूवर डिपेंड आहे, फिक्स नाही. पण तेच आपण जर इंडिव्हिज्युअली ओनली इंडक्टिव्ह सर्किट घेतलं त्यामध्ये π/2 फेज डिफरन्स फिक्स आहे. इंडक्टन्स व्हॅल्यू किती पण असू देत. कॅपॅसिटर आपण सेपरेटली इंडिव्हिज्युअल घेतलं तर त्यावेळीची व्हॅल्यू π/2च आहे. पण इथं करंट लिडिंग असतो, व्होल्टेज लॅगिंग असतं. इंडक्टन्समध्ये व्होल्टेज लिडिंग आहे, करंट लॅगिंग आहे, आणि रेजिस्टन्समध्ये दोन्ही इन फेज असतात. हे इंडिव्हिज्युअल कॉम्पाऊंडसाठी आहे. पण आपण तिन्ही एकत्र कॉम्पाऊंड जोडल्यानंतर मात्र यांचा फेज डिफरन्स हा यांच्या व्हॅल्यू डिपेंड असतो, तो फिक्स नसतो. म्हणून आपण इथं फाय घेतलेला आहे. तो लिडिंग पण असू शकतो, लॅगिंग पण असू शकतो. म्हणून आपण इथं प्लस ऑर मायनस फाय घेतलेला आहे. अँड दिस इज द ॲव्हरेज पॉवर इन केस ऑफ दिस LCR सर्किट. नाउ हियर this E naught I naught we can write separately, and sin omega t also as it is, and this sin of omega t plus or minus phi
इज नथिंग बट साइन ओमेगा टी कॉस फाय प्लस और मायनस कॉस ओमेगा टी साइन फाय. हे आपण साइन ए प्लस बीचा फॉर्म्युला वापरला किंवा साइन सी प्लस डीचा साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. प्लस असेल तर प्लस, मायनस असेल तर मायनस. आणि हे साइन ओमेगा टी ॲज इट इज आहे. आता या साइन ओमेगा टी आणि ह्या ब्रॅकेटमध्ये आपण मल्टिप्लाय केल्यानंतर इनसाइडला हे साइन ओमेगा टी आणि हे साइन ओमेगा टी साइन स्क्वेअर ओमेगा टी होईल. ई नॉट आय नॉट ॲज इट इज आहेत. साइन स्क्वेअर ओमेगा टी कॉस फाय, साइन स्क्वेअर ओमेगा टी कॉस फाय. आणखीन हे कॉस ओमेगा टी साइन फाय आणखीन मल्टिप्लाय केल्यानंतर साइन ओमेगा टी असं होईल. साइन कॉस ओमेगा टी साइन फाय साइन ओमेगा टी असं होईल. तर ॲव्हरेज पॉवर जे आपण ह्या केसमध्ये आता आपण ॲव्हरेज पॉवर कॅल्क्युलेट करायचं आहे. ह्या व्हॅल्यू पुट करून आता ही पीची व्हॅल्यू ॲव्हरेज पॉवर. Now formula for average power is PAV equal to work done in one cycle divided by time for one cycle. मग वर्क डन जे आहे वन सायकलचं 0 to capital T इंटिग्रेशन PDT आणि टाइम फॉर वन सायकल इज कॅपिटल T. Now here putting value of P, this 0 to T capital T, this integration is as it is and dt also as it is, and this P value is not I naught sin square omega t cos phi plus or minus cos omega t sin omega t sin phi divided by capital T. Now take common this E naught I naught upon capital T, this outside of this integration sign, and here cos phi also out of this integration sign, and inside the integration only sin square omega t dt and plus or minus as it is, and here sin phi out of integration sign because this is constant, and inside the integration 0 to t cos omega t sin omega t dt. Already we have solved this integration. 0 to t sin square omega t dt is d by 2 and 0 to t cos omega t sin omega t dt is 0. Already we have in previous case already we have solved this. Putting value of this in this case. Now here E naught I naught by capital T as it is, and first this cos phi as it is, and this integration 0 to t sin square ओमेगा टी डी टी डी टी इथं चुकून लिहिलं इथं लिहायला पाहिजे. तर इथलं हे इंटिग्रेशन जे आहे हे टी बाय 2 येतं प्लस ऑर मायनस ॲज इट इज साइन फाय ॲज इट इज. आणखीन इंटिग्रेशन 0 टू कॅपिटल टी कॉस ओमेगा टी साइन ओमेगा डी टी हे 0 येतं. त्यामुळे 0 इंटू साइन फाय 0 आलं. ही टर्म 0 आली त्यामुळे हे कॅपिटल टी कॅन्सल झालं. तर हे आपण टर्म्स रिअरेंज केल्यानंतर हे कॅपिटल टी कॅन्सल होईल. आणखीन हे 2 जे आहे हे 2 आपण रूट टू लिहिलं तर ई नॉट अपॉन रूट टू ई आर एम एस, I naught upon root 2 IRMS आणि cos phi as it is. तर this power PAV is also called true power. आता ही ॲव्हरेज पॉवर जे ह्यालाच आपण ट्रू पॉवर असे म्हणतो. आणखीन द फॅक्टर cos phi is called पॉवर फॅक्टर. आता cos phi जे हा पॉवर फॅक्टर आहे. PAV ही ॲव्हरेज पॉवर आहे, ह्याला आपण ट्रू पॉवर म्हणतो. ERMS आणि IRMS हे व्होल्टेज इंटू करंट ही पण पॉवर आहे, पण ही ॲपरंट पॉवर म्हणायची. त्यामुळं ॲव्हरेज पॉवर ही ट्रू पॉवर आहे, ERMS IRMS ही ॲपरंट पॉवर आहे, आणखीन cos phi हा पॉवर फॅक्टर आहे. म्हणजेच काय, ट्रू पॉवर इक्वल टू ॲपरंट पॉवर इंटू पॉवर फॅक्टर. ट्रू पॉवर इक्वल टू ॲपरंट पॉवर इंटू पॉवर फॅक्टर आलेला आहे. PAV ही ट्रू पॉवर आहे, ERMS IRMS हा ॲपरंट पॉवर आहे, cos phi हा पॉवर फॅक्टर आहे. मीन्स ट्रू पॉवर इक्वल टू ॲपरंट पॉवर इंटू पॉवर फॅक्टर. दिस इज द ॲव्हरेज पॉवर इन केस ऑफ LCR circuit. Means inductance, capacitance, resistance, these three components are connected in series, and across these three components suppose AC voltage is applied. Then in this case average power is PAV equal to ERMS IRMS into cos phi. From above equation, power factor cos phi is true power divided by apparent power. Now this true power is from impedance triangle. आपण हे impedance triangle वरून पण आपण हे काढू शकतो. R divided by under root R square plus XL minus XC whole square. The power factor cos phi is R by Z. रेजिस्टन्स अपॉन इम्पिडन्स, हा इम्पिडन्स आहे. हे जे अंडर रूट आहे ह्याला आपण Z म्हणतो इम्पिडन्स. आणखीन हे R ॲज इट इज, दॅट इज रेजिस्टन्स डिवाइड बाय इम्पिडन्स. दिस इज पॉवर फॅक्टर cos phi. अँड हिअर इन अ नॉन इंडक्टिव्ह सर्किट XL इक्वल टू XC. ज्यावेळी XL इक्वल टू XC असतं त्यावेळी 0 येते टर्म्स, म्हणजे R स्क्वेअरचं स्क्वेअर रूट R आलं म्हणजे R बाय R. हे R बाय R 1 येतं म्हणजे phi इक्वल टू 0. cos phi ची व्हॅल्यू जी आहे ही cos phi ची व्हॅल्यू ज्यावेळी 1 असेल त्यावेळी phi ची व्हॅल्यू 0 असते. पॉवर फॅक्टरची व्हॅल्यू ज्यावेळी 1 असेल त्यावेळी phi 0 येतं. दॅट इज इन अ प्युअरली इंडक्टिव्ह अँड कपॅसिटिव्ह सर्किट phi इज इक्वल टू 90. इंडक्टिव्ह आणखीन कपॅसिटिव्ह सर्किटमध्ये फेज डिफरन्स करंटमधला आणि व्होल्टेजमधला हा 90 डिग्री असतो. मग पॉवर फॅक्टर जे आहे 0 असतो. पॉवर फॅक्टर 0 कारण का ॲव्हरेज पॉवर जे आहे
in a pure inductor or ideal capacitor PAV is ERMS IRMS into cos phi, and cos phi is 90, hence cos 90 is 0, hence this term, entire term becomes 0. That is, current through pure inductor or ideal capacitor which consumes no power for the maintenance in the circuit is called ideal करंट और वॅटलेस करंट. की ज्यावेळी इंडक्टन्समधून किंवा कॅपॅसिटरमधून करंट फ्लो होतो त्यावेळी पॉवर जे आहे पॉवर झिरो असते. पॉवर झिरो असतेवेळी जो काय करंट त्यातून फ्लो होईल त्याला आपण वॅटलेस करंट म्हणतो, कारण त्यामध्ये ॲव्हरेज पॉवर जी आहे ही पॉवर झिरो असते. पॉवर वॅटमध्ये आपण मेजर करतो, वॅटलेस म्हणजे त्यामध्ये पॉवर नसणारा करंट जे आहे त्याला आपण वॅटलेस करंट म्हणतो. हा जे करंट आहे ह्याला आयडियल करंट किंवा वॅटलेस करंट म्हणतात. आणखीन इंडक्टिव्ह सर्किट आणि कॅपॅसिटिव्ह सर्किट जे आहे ह्यासाठी ॲव्हरेज पॉवर जे आहे ही झिरो येते. प्युअरली इंडक्टिव्ह सर्किट, प्युअरली कॅपॅसिटिव्ह सर्किटसाठी ॲव्हरेज पॉवर झिरो येते आणि रेजिस्टिव्ह सर्किटसाठी ॲव्हरेज पॉवर जे आहे ही नॉन झिरो येते. Now next one is LC oscillations, inductance capacitance oscillations. यामध्ये consider this diagram, and here this is figure A. Let a capacitor with initial fully charged, that is Q naught, at time t equal to 0 be connected to an ideal inductor. आता इनिशियली फुल्ली चार्ज कॅपॅसिटर आहे, त्याचा पॉझिटिव्ह चार्ज वरती प्लेटवरती आहे, मायनस चार्ज खालच्या प्लेटवरती आहे, आणि हा कॅपॅसिटर जे आपण इंडक्टरला कनेक्ट केलेला आहे इनिशियली. The electrical energy stored in the capacitor is UE equal to half into Q naught square by C. C is the capacity of capacitor and Q naught is the charge. तर यामध्ये ह्या कॅपॅसिटरमध्ये स्टोअर असणारी एनर्जी जी आहे ही एनर्जी हाफ इंटू Q naught square by C येते. इतकी एनर्जी ह्या कॅपॅसिटरमध्ये स्टोअर केलेली आहे. Since there is no current in the circuit, the energy stored in the magnetic field of the inductor is 0. आता इनिशियली आपण जस्ट कनेक्ट केल्यानंतर ह्यातून करंट झिरो फ्लो होत आहे, करंट फ्लो होत नाही, त्यामुळे ह्या इंडक्टन्समध्ये एनर्जी नाही आहे, झिरो एनर्जी आहे ह्या इंडक्टरमध्ये. नेक्स्ट आता इथं फिगर बी जे आहे, आता ह्या बी फिगरमध्ये बघा, ही सेकंड फिगर आहे. फिगर बीमध्ये ॲज द सर्किट इज क्लोज्ड द कॅपॅसिटर बिगेन्स टू डिस्चार्ज इटसेल्फ थ्रू द इंडक्टर गिविंग राईज टू अ करंट आय इन द सर्किट. आता आपण हे सर्किट क्लोज केलं, हा कॅपॅसिटर फुल्ली चार्ज होता. सर्किट क्लोज केल्यानंतर आता हा चार्ज आहे, हा चार्ज आता हा इकडं ह्या इंडक्टरमधून फ्लो होत असतो. इंडक्टरमधून फ्लो झाल्यामुळे इंडक्टरमधून करंट फ्लो झालेला आहे. हा कॅपॅसिटर जे आहे कॅपॅसिटर आता इंडक्टर थ्रू डिस्चार्ज होत आहे, आणि डिस्चार्ज होते वेळी यातून करंट फ्लो होत आहे, आणि हा करंट हा इनिशियली डिस्चार्जिंगसाठी इन्क्रीजिंग आहे, आणि इन्क्रीजिंग करंट फ्लो झाल्यामुळे ह्या इंडक्टरच्या अक्रॉसला मॅग्नेटिक फील्ड तयार झालं इन्क्रीजिंग, आणि इन्क्रीजिंग मॅग्नेटिक फील्ड झालं आहे. हे इन्क्रीजिंग मॅग्नेटिक फील्डमुळे चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स ह्या कॉईलला लिंक्ड होतात, असोसिएट होतात, आणि ह्यामध्ये EMF प्रोडक्शन होत असतं. आणखीन ह्या आता इंडक्टर्समधून हा करंट फ्लो झाल्यानंतर जे मॅग्नेटिक फील्ड तयार झालं आहे ही मॅग्नेटिक एनर्जी आहे. ॲज द करंट आय इन्क्रीजेस इट बिल्ड्स अप मॅग्नेटिक फील्ड अराउंड द इंडक्टर. जसं जसं हा करंट वाढेल, हा कॅपॅसिटर डिस्चार्ज होत आहे ह्या थ्रू इंडक्टर्स, हा करंट वाढेल तसं यामध्ये सराउंडिंगला मॅग्नेटिक फील्ड वाढतं. अ पार्ट ऑफ द इलेक्ट्रिकल एनर्जी ऑफ द कॅपॅसिटर गेट्स स्टोअर्ड इन द इंडक्टर इन द फॉर्म ऑफ मॅग्नेटिक एनर्जी UB इक्वल टू हाफ इंटू LI स्क्वेअर. तर हा कॅपॅसिटर फुल्ली डिस्चार्ज झाल्यानंतर हा इंडक्टर जे आहे इंडक्टरमध्ये मॅग्नेटिक एनर्जी स्टोअर झाली असेल, ही मॅग्नेटिक एनर्जी UB इक्वल टू हाफ इंटू L इंटू I स्क्वेअर. L हे याचा इंडक्टन्स आहे, I हा करंट फ्लो इंटू दिस इंडक्टर आहे. त्यामुळे हा कॅपॅसिटर फुल्ली डिस्चार्ज झाल्यानंतर इथं ही कॅपॅसिटरची एनर्जी झिरो झालेली आहे, आणि ही एनर्जी आता इंडक्टरमध्ये कन्वर्ट झालेली आहे, आणि इंडक्टरमध्ये जी स्टोअर झालेली एनर्जी आहे ही एनर्जी हाफ इंटू LI स्क्वेअर आहे. म्हणजे कॅपॅसिटरमधली एनर्जी आता इंडक्टरमध्ये आलेली आहे. Now here figure C, at a later instant the capacitor gets fully discharged and the potential difference across the plates becomes 0. आता हा कॅपॅसिटर इकडे डिस्चार्ज होत होत असं ह्यामध्ये करंट वाढत असतो, आणि लास्टली हा कॅपॅसिटर फुल्ली डिस्चार्ज झालेला आहे, त्यातला संपूर्णपणे चार्ज निघून गेलेला आहे, आणि हा चार्ज करंटच्या फॉर्ममध्ये इकडे हा इंडक्टर्समधून फ्लो होत आहे. आणखीन हा इन्क्रीजिंग चार्जमुळे इन्क्रीजिंग मॅग्नेटिक फील्ड आहे, इन्क्रीजिंग करंट आहे, आणि इन्क्रीजिंग मॅग्नेटिक फील्ड या कॉईलच्या सराउंडिंगला डेव्हलप झालेला आहे. The current reaches its maximum value I naught. The energy in the magnetic field is. आता हे करंट फुल्ली यातून फ्लो होत आहे, आणि याच्यामुळे फुल मॅग्नेटिक फील्ड तयार झाल्यामुळे मॅग्नेटिक एनर्जी ह्या
इंडक्टरमध्ये स्टोअर झालेलं आहे फुल्ली मॅग्नेटिक एनर्जी, कारण हा फुल डिस्चार्ज झाल्यानंतर ह्यामध्ये फुल्ली मॅग्नेटिक एनर्जी आलेली आहे आणि ती मॅग्नेटिक एनर्जी हाफ इंटू आय एल इंटू आय नॉट स्क्वेअर. ह्याच्यापूर्वी आपण हाफ इंटू एल इंटू आय स्क्वेअर घेतलं तर फक्त ती इन बिटवीनची होती. आता फुल्ली डिस्चार्ज झाल्यानंतर फुल एनर्जी ह्यामध्ये जी डेव्हलप झालेली आहे ती हाफ इंटू एल इंटू आय नॉट स्क्वेअर झालेली आहे ह्या इंडक्टरमध्ये. आता यानंतर हा इंडक्टरमध्ये एनर्जी तयार झालेली आहे, ही एनर्जी आता इकडं कपॅसिटरकडे परत इकडं फ्लो होत असते. नेक्स्ट इथं बघा फिगर डी इथं बघा, आफ्टर द डिस्चार्ज ऑफ द कपॅसिटर इज कंप्लीट द मॅग्नेटिक फ्लक्स लिंक्ड विथ द इंडक्टर डिक्रीजेस इंड्युसिंग करंट इन द सेम डायरेक्शन लेन्झ लॉ ॲज द अर्लियर करंट. आता हा करंट डिक्रीज होतो आहे, मॅग्नेटिक फील्ड डिक्रीज झाल्यानंतर ह्यामध्ये करंट फ्लो जे झालेला आहे हा करंट फ्लो अपोजिट डायरेक्शनमध्ये होतो आणि इनिशियली ज्या डायरेक्शनमध्ये कपॅसिटरची चार्ज होता त्याच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये हा कपॅसिटर आता चार्जिंग होत असतो. सुरुवातीला पहिल्या केसमध्ये आपण इकडं अपच्या प्लेटला पॉझिटिव्ह दाखवलं होतं, इथं आता डाऊनच्या प्लेटला पॉझिटिव्ह आलेलं आहे. त्यामुळे आता हा इंडक्टर जे आहे इथून करंट फ्लो होऊन आता हा कपॅसिटर इथं चार्जिंग होत आहे, इकडची एनर्जी आता कपॅसिटरवरती ट्रान्सफर होत आहे. द करंट दस परसिस्ट बट विथ डिक्रीजिंग मॅग्निट्यूड अँड चार्जेस द कपॅसिटर इन द अपोजिट डायरेक्शन. आता हा करंट मॅग्निट्यूड डिक्रीज होत आहे, कमी कमी होत आहे आणि हा कपॅसिटर आता चार्जिंग होत आहे. Now here in next case, figure E, the process continues till the capacitor is fully charged with a polarity which is opposite to that in its initial state. आता आपण ह्याच्यामध्ये पाहिलेलं आहे ही इंडक्टरमधून जे करंट फ्लो झालेला आहे त्यामुळं कपॅसिटर हा फुल्ली चार्ज झालेला आहे. इथं करंट झिरो झालेलं आहे, फुल्ली चार्ज झाल्यानंतर हा करंट फ्लोईंग झिरो झालेला आहे. कपॅसिटर आता अपोजिट डायरेक्शनमध्ये फुल्ली चार्ज झाला आहे. अपोजिट म्हणजे आपण स्टार्टिंगला जी केस घेतली होती त्यामध्ये अप्पर प्लेटवरती पॉझिटिव्ह होता, डाऊनला निगेटिव्ह होता. आता इथं अप्परवरती निगेटिव्ह आला आहे, डाऊनवरती पॉझिटिव्ह आला आहे. अपोजिट डायरेक्शनमध्ये हा कपॅसिटर फुल्ली चार्ज झालेला आहे. दस द एंटायर एनर्जी इज अगेन स्टोर्ड ॲज हाफ इंटू Q नॉट स्क्वेअर बाय के इन द इलेक्ट्रिक फील्ड ऑफ द कपॅसिटर. तर परत जी एनर्जी आहे सुरुवातीला जी होती हाफ इंटू Q नॉट स्क्वेअर अपॉन के जे इथं हा कॉन्स्टंट घेतला आहे, कपॅसिटरचं घेतला आहे तर सी पाहिजे. हा कपॅसिटर जे आहे हे कपॅसिटरची व्हॅल्यू सी आहे, इतकं ह्याच्यावरती एनर्जी स्टोअर झालेली आहे हाफ इंटू Q नॉट स्क्वेअर बाय सी. Thus the process repeats itself in the opposite direction are called LC oscillations. अशी ही प्रोसेस रिपीट होत असते. परत पुन्हा एकदा हा कपॅसिटर डिस्चार्ज होतो इंडक्टन्स थ्रू आणि ही एनर्जी परत ह्या इंडक्टरवर येते. परत हा इंडक्टर इथं एनर्जी यातून करंट फ्लो झाल्यामुळे हा चार्जिंग होतो अपोजिट डायरेक्शनमध्ये कपॅसिटर. परत कपॅसिटर डिस्चार्ज होतो, ही एनर्जी इंडक्टरवर येते. परत इंडक्टरकडून एनर्जी कपॅसिटरला जाते. अशी ही नेहमी एनर्जी ट्रान्सफर होत असते इंडक्टरपासून कपॅसिटरकडे, कपॅसिटरपासून इंडक्टरकडे. असं हे नेहमी ऑसिलेशन होत असतं, इकडून तिकडे एनर्जी. म्हणून ह्याला LC ऑसिलेशन्स असं म्हणतात, इंडक्टन्स कपॅसिटर ऑसिलेशन्स. कारण इंडक्टरची एनर्जी कपॅसिटरला जाते, कपॅसिटरची एनर्जी इंडक्टन्सला येते. असं हे ऑसिलेशन होत असतं, म्हणून याला LC ऑसिलेशन्स म्हणतात. हाऊएव्हर LC ऑसिलेशन्स आर युजली डॅम्प्ड ड्यू टू फॉलोइंग रिझन. पण ही अशी कंटिन्युअस ऑसिलेशन नसतात, ही डॅम्प्ड ऑसिलेशन असतात. कारण बघा पहिलं कारण जे आहे, एव्हरी इंडक्टर हॅज सम रेजिस्टन्स, दिस कॉजेस एनर्जी लॉस ॲज हीट. द एम्प्लिट्यूड ऑफ ऑसिलेशन्स गोज ऑन डिक्रीजिंग अँड दे फायनली डाय आउट. आता इथं रेजिस्टन्स जे आहे, प्रत्येक इंडक्टर जे आहे इंडक्टरला रेजिस्टन्स पण असतो आणि त्या रेजिस्टन्समुळं हीट लॉस होते आणि ते ॲम्प्लिट्यूड जे आहे ऑसिलेशनची ही डिक्रीज होत असते आणि लास्टला झिरो होते, डाय होते. सेकंड रिझन जे आहे, इवन इफ द रेजिस्टन्स वेअर झिरो टोटल एनर्जी ऑफ द सिस्टीम वुड नॉट रिमेन कॉन्स्टंट, इट इज रेडिएटेड अवे इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. तर इथे एकूण एनर्जी कॉन्स्टंट नसते, थोडी एनर्जी तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या फॉर्ममध्ये रेडिएट होत असते. त्यामुळं हे नेहमी कपॅसिटरची संपूर्ण एनर्जी ह्या इंडक्टरला मिळत नाही किंवा इंडक्टरची संपूर्ण एनर्जी ह्या कपॅसिटरला मिळत नाही. थोडी एनर्जी लॉस होत असते आणि लॉस होऊन प्रत्येक ऑसिलेशनमध्ये ही एनर्जी लॉस झाल्यामुळं पुढे गेल्यानंतर ही ऑसिलेशन्स कमी होतात ॲम्प्लिट्यूड आणि लास्टला ही ऑसिलेशनची ॲम्प्लिट्यूड झिरो होते आणि तिथं हे ऑसिलेशन्स स्टॉप होतं. हे याचं रिझन आहे हे LC ऑसिलेशनचं. आता आपण इथं LC ऑसिलेशन जे आहे इंडक्टन्स कपॅसिटर ऑसिलेशन्स ते आपण ॲनिमेशनच्या सहाय्यानं स्टडी करायचं आहे, ॲनिमेशनच्या सहाय्यानं पाहायचं आहे. पहा इथं ज्यावेळी आपण हा की ऑन करू, ऑन केल्यानंतर हा कपॅसिटर सुरुवातीला फुल्ली चार्ज आहे, अप्पर साईडला प्लस पॉझिटिव्ह प्लेट आहे आणि डाऊन साईडला निगेटिव्ह प्लेट आहे. ही आपण की ज्यावेळी ऑन करू त्यावेळी यातून करंट फ्लो होतो, कपॅसिटर हा डिस्चार्ज होत आहे आणि करंट हा इन्क्रीजिंग होत आहे आणि ह्यातून इंडक्टन्समधून करंट फ्लो झाल्यामुळे ह्या सराउंडिंगला मॅग्नेटिक फील्ड तयार झालं आहे
आणि संपूर्ण एनर्जी कपॅसिटरच्या आता इंडक्टन्सला आलेलं आहे. इथं पहा दिसतं हे साईडला सराउंडिंगला हे मॅग्नेटिक फील्ड दाखवलेले आहेत. हे मॅग्नेटिक फील्ड तयार झालेलं आहे. हे इन्क्रीजिंग करंटमुळं इन्क्रीजिंग मॅग्नेटिक फील्ड आहे. चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड कॉईलला असोसिएट आहे. आणखी कॉईलमधून आता हे फुल मॅग्नेटिक एनर्जी तयार झालेली आहे. आता हा परत ही कॉईलमधून करंट फ्लो झाल्यामुळं हा कपॅसिटर अपोजिट डायरेक्शनमध्ये हा चार्जिंग व्हायला चालू होईल. आता हा इथून करंट हा डिस्चार्ज होत आहे ह्या इंडक्टन्स थ्रू आणि हा कपॅसिटर आता फुल्ली चार्जिंग होत आहे. पण इन अपोजिट डायरेक्शन बघा, यामध्ये मॅग्नेटिक फील्ड कमी होत आहे, यातून करंट पण कमी होत आहे आणि अपोजिट डायरेक्शनमध्ये आता कपॅसिटर इथं चार्जिंग होत आहे. आणि इंडक्टन्सची संपूर्ण एनर्जी आता इथं कपॅसिटरमध्ये आलेलं आहे. कपॅसिटर मात्र इथं डाऊन साईडला पॉझिटिव्ह आणि अप साईडला निगेटिव्ह झालेलं आहे. मगाशी इथं अप साईडला पॉझिटिव्ह आणि डाऊन साईडला निगेटिव्ह होतं. आता संपूर्ण इंडक्टन्सची एनर्जी कपॅसिटरला आलेली आहे. कपॅसिटर आता फुल्ली चार्ज झालेला आहे. परत हा कपॅसिटर आता डिस्चार्ज होऊन आता ही एनर्जी ह्या इंडक्टन्सला येत असते. आता हा परत अपोजिट डायरेक्शनमध्ये हे करंट फ्लो होईल. अपोजिट डायरेक्शनमध्ये करंट बघा, इकडून इकडे करंट फ्लो आहे आणि ह्या इंडक्टन्समधून करंट चाललेला आहे. हा कपॅसिटर डिस्चार्ज होत आहे. आता हा इंडक्टन्समधून करंट फ्लो झाल्यामुळे इंडक्टन्समध्येच्या सराउंडिंगला मॅग्नेटिक फील्ड तयार होत आहे इथं. आणि ही करंट जे आहे इन्क्रीजिंग करंट आहे, त्यामुळे मॅग्नेटिक फील्ड पण इन्क्रीजिंग आहे. इन्क्रीजिंग मॅग्नेटिक फील्डमुळे इन्क्रीजिंग मॅग्नेटिक फ्लक्स ह्या कॉईलला लिंकड असल्यामुळे ह्या कॉईलमध्ये EMF तयार होतो. आता यामध्ये कपॅसिटर डिस्चार्ज झालेलं आहे फुल्ली आणि ही एनर्जी कपॅसिटरची इंडक्टन्सला आलेली आहे आणि ही मॅग्नेटिक एनर्जी फुल्ली इथं आता ह्या इंडक्टन्समध्ये स्टोअर झालेलं आहे. आता यातून हा करंट परत फ्लो झाल्यामुळं हा कपॅसिटर परत अपोजिट डायरेक्शनमध्ये चार्जिंग होईल. आणखीन ह्याची एनर्जी आता मॅग्नेटिक एनर्जी कमी होत आहे, इथं इलेक्ट्रिकल एनर्जी इथं वाढत आहे चार्जिंगमध्ये. हा कपॅसिटर आता फुल्ली चार्ज झालेला आहे. इंडक्टन्सवरची एनर्जी पूर्ण झिरो झालेली आहे. ही एनर्जी आता कपॅसिटरवरती आलेली आहे. पण हा कपॅसिटर जे आहे अपोजिट डायरेक्शनमध्ये म्हणजेच ॲज दॅट ऑफ प्रिव्हियस केस सुरुवातीला आपण जी डायरेक्शन घेतली ती त्या डायरेक्शनमध्ये आता हा फुल्ली चार्ज झालेला आहे. म्हणजेच अप साईडला पॉझिटिव्ह होतं, डाऊन साईडला निगेटिव्ह होतं. ही सुरुवातीची केस होती. परत आता सेम ह्या ठिकाणी आलेलं आहे, ही रिपीट झालेली आहे केस. आता परत आणि हा कपॅसिटरकडं इकडून इकडे ही डायरेक्शन बघा, अशी ही करंट फ्लो होईल, कपॅसिटर डिस्चार्ज होईल. परत ही एनर्जी मॅग्नेटिक फील्डमध्ये तयार झालेली आहे. ही मॅग्नेटिक एनर्जी तयार झालेली आहे. कपॅसिटर एनर्जी ही इलेक्ट्रिकल एनर्जी झिरो झालेली आहे. आता परत ही मॅग्नेटिक एनर्जीमध्ये कन्वर्ट झालेलं आहे. परत हा इंडक्टर जे आहे इथून करंट डिस्चार्ज होईल आणि परत हा कपॅसिटर अपोजिट डायरेक्शनमध्ये चार्जिंग होईल आणि ही संपूर्ण मॅग्नेटिक एनर्जी आहे ही झिरो झाल्यानंतर ही इलेक्ट्रिकमध्ये कन्वर्ट होईल लाईक दिस. परत हा डिस्चार्ज होईल म्हणजे इलेक्ट्रिकची एनर्जी ही मॅग्नेटिकमध्ये कन्वर्ट होईल. परत ही इकडून इकडं ऑसिलेट झाल्यानंतर मॅग्नेटिकची इलेक्ट्रिकमध्ये कन्वर्ट होईल. असं हे नेहमी याच्यामध्ये ऑसिलेशन होत असतात. हे इंडक्टन्स आणि कपॅसिटर जे आहेत ह्याची L आणि C चे ऑसिलेशन्स आहेत, म्हणून आपण याला LC ऑसिलेशन्स म्हणतो. म्हणजे ही मॅग्नेटिक एनर्जी कन्वर्ट्स इंटू इलेक्ट्रिक एनर्जी आणि इलेक्ट्रिक एनर्जी कन्वर्ट्स इंटू मॅग्नेटिक एनर्जी, अशी ही एनर्जी कन्वर्शन होत असतं आयडियल केसमध्ये. प्रॅक्टिकलमध्ये ही एनर्जी लॉस असल्यामुळे याचे ऑसिलेशन्स ही डॅम्प्ड असतात आणि थोड्या टाईमनंतर ही ऑसिलेशन स्टॉप होतात. दिस इज LC ऑसिलेशन्स, इंडक्टन्स कपॅसिटन्स ऑसिलेशन्स. Thank you for watching this video and keep watching videos. And for other videos, see description box of this video and don't forget to subscribe, like and share.